हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आदिती किचनमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण फोडणीची भाजी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि या भाजीला फोडणीची भाजी किंवा कुंजराची भाजी असेही म्हणतात। तर ही भाजी रानभाजी आहे आणि पावसाळ्यात अशा भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत। आमच्या इकडे नागपंचमीच्या दिवशी ही भाजी नैवेद्यासोबत करतात आणि त्यानंतर ही भाजी खातात। तर ही भाजी आपण निवडून घेऊया आणि नंतर हिला स्वच्छ आपण 2 ते 3 वेळेस धुवून घेणार आहोत। या भाजीला खूप अशी माती लागलेली असते, तर आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर भाजी करायची आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ही फोडणीची भाजी दिसायला अशी दिसते। तुमच्या इकडे या भाजीला कोणतं नाव आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर पूर्ण भाजी मी निवडून घेतलेली आहे। आता आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर भाजी धुवून घेतलेली आहे। तर त्यासाठी मी इकडे 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 1 लसणाची गड्डी म्हणजे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत। कढई मध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये मोहरी टाकून मोहरी छान फुटल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, एकदा नक्की करून पहा आणि अवघ्या 5 मिनिटात ही फोडणीची भाजी तयार होते आणि ही भाकरी सोबत पोळी सोबत आपण खाऊ शकतो, एकदम चविष्ट लागते। तर त्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत। जिरे घातल्यानंतर आपण लसूण घालणार आहोत। लसूण लालसर होईपर्यंत आपण छान असा परतून घेणार आहोत तेलामध्ये। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। त्यानंतर मोठे 2 कांदे घेतलेले आहेत मी, ते कांदे सुद्धा आपण लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत। कांदा लालसर झालेला आहे। त्यानंतर 1.5 चमचा मी याच्यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा। तर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण भाजी धुतलेली याच्यामध्ये घालणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। ही फोडणीची भाजी दिसायला खूप सारी दिसते आणि आपण कढईत जेव्हा टाकतो आणि तेलात परतून घेतो तेव्हा थोडीशीच होते शिजून। तर मीठ आपल्याला वरून घालायचं आहे, म्हणजे थोडंसं वाफळल्यानंतर ही भाजी थोडी झाल्यानंतर। अगोदर मीठ घातलं तर भाजी खरट होऊ शकते। त्यानंतर आपण भाजी टाकून घेणार आहोत आणि पूर्ण एकदा हलवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता भाजी खूप सारी टाकली तर तेव्हा दिसत होती आणि कढईमध्ये टाकल्याबरोबर ती थोडीशी होत आहे, म्हणजे तिला पाणी सुटून ती एकदम नरम अशी होत आहे। तर भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि आता आपण वरून मीठ टाकणार आहोत। गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे। तर थोडंसंच मीठ घातलेलं आहे मी, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर 2 मिनिटासाठी ताट झाकून ठेवायचं आहे। तर भाजी आपली तयार आहे। ही भाजी आपण भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकतो, एकदम चविष्ट लागते। तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।